हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 7चा जो ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर्स आहे 5th नंबरचा चॅप्टर, त्याच्यातले जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण आज सॉल्व करूया. आणि तिच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे बघा, कॅरी आउट द फॉलोइंग ॲडिशन्स ऑफ रॅशनल नंबर्स. तर रॅशनल नंबर्स जे आहेत त्यांचे जे ॲडिशन्स आहेत व बेरीज आहे ते आपण बघणार आहोत. आता पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे की रॅशनल नंबर म्हणजे काय. रॅशनल नंबर म्हणजे कोणताही नंबर की जो फॉर एक्झाम्पल 1/2 आहे, -1/2 आहे, 3/2 आहे, 2/5 आहे, -10/20 आहे. हे सगळे काय आहेत, रॅशनल नंबर्स आहेत. आणि ह्या रॅशनल नंबरची आपल्याला काय करायची, इथं ॲडिशन करायची आहे. ठीक आहे. तर आता तिच्यामध्ये त्यांनी पहिले एक्झाम्पल दिलं आहे बघा आपल्याला, ते म्हणजे 5/36 आणि 6/42. आता याच्यामध्ये ॲडिशन करताना आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की याचे जे डिनॉमिनेटर्स आहेत इथे बघा 36 आणि 42 हे वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला याची डायरेक्ट ॲडिशन करता येणार नाही. म्हणून आपल्याला अगोदर काय करायचं आहे, ह्या दोघांचे डिनॉमिनेटर सेम करायचे आहेत. ठीक आहे. मग त्याच्यासाठी एक वेगळी पद्धत आपण घेऊया जी सोपी आहे. तर पहिल्यांदा आपण ॲज युजल सोल्युशन्स लिहून घेऊया. ठीक आहे. आणि यानंतर आपण काय करू, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. बघा 5 × 42 आणि 36 × 6 हे न्यूमरेटर म्हणजे वरती लिहूया आणि खाली 36 इंटू किंवा × 42 अशा रीतीने लिहूया. ठीक आहे. तर बघा चला आपण लिहूया इक्वल टू 5 × 45 5 × 42 प्लस 6 × 36 6 × 36 झालं. आणि याच्या खाली डिनॉमिनेटरला आपण काय करूया, 36 × 42. ठीक आहे. आता एक बघा अत्यंत सोपं रीतीने आपण मांडणी करतोय. 5 × 42 आणि प्लस द्यायचं, कारण काय आपल्याला ॲडिशन करायची म्हणून ते प्लस हवं, लक्षात घ्या. आणि 6 × 36 डिवायडेड बाय 36 × 42. आला, समजलं, हे लक्षात आलं ही स्टेप. आता पुढं आता आपण करूया 42 × 5 किती आले बघा, 5 × 2 = 10, नंतर 5 × 4 = 20 आणि प्लस 1 21 प्लस 6 × 6 = 36 आणि 3 आणि 6 × 3 = 18 प्लस 3 19 20 21. बरोबर आहे. इथे आलं 21 आणि डिवायडेड बाय 36 × 42. तर ती किती येतात, ते जर तुम्ही केलं तर मी इथे ऑलरेडी करून ठेवलेलं आहे, तुम्ही स्वतः ते करून घ्यायचं. 1512. ठीक आहे. आता इथे बघा 210 प्लस 216 हे किती आले, 426 डिवायडेड बाय 1520. आता बघा याला हे मोठी फिगर आहे, याला आपण सिम्प्लिफाय करायचं किंवा रिड्यूस करत जायचं, छोट्या डिजिट्समध्ये नंबर्समध्ये आपण आणत जायचं. तर इथे बघा इथे 426 आहे आणि 1512 आहे. तर याला आपण कोणत्या नंबरनं
डिव्हाइड केलं म्हणजे या दोघांना डिव्हिजन आपण देऊ शकू. जनरली बघा इथे 6 आहे आणि इथे 2 आहे म्हणजे इव्हन नंबर आहे म्हणजे आपण याला 2 ने डिव्हाइड करू शकतो. मग कसं करायचं बघा. 2 1 जा 2, 2 2 जा 4, नंतर 2 1 जा 2 आणि 2 3 जा 6 म्हणजे हे आलं 213 आणि हे बघा इथे 2 7 जा 14 आणि परत 5 10 आणि 6 जातो 2 6 जा 12 म्हणून 213 डिवायडेड बाय 756. ठीक आहे. आता याला परत आपण रेड्यूस करू शकतो. आता इथे बघा हे ऑड नंबर आहे वरती हा 3 तर याला 2 ने जाऊ शकत नाही. याला 2 ने जाऊ शकतो पण याला नाही जाणार. मग आपण इथे प्रयत्न करूया कोणत्या ह्याच्यानं जाऊ शकतो. मग 3 ने प्रयत्न करूया की 3च्या टेबलनी याला डिवाइड होतं का दोघा डिजिटला वरच्या आणि खालच्या ती चेकआउट करूया. तर बघा 3 7 जा 21 आणि 3 1 जा 3 म्हणजे 71 आले. नंतर 3 ने बघा 3 2 जा 6 1 उरले कॅरीवर. मग 3 5 जा 15 आणि 3 2 जा 6 म्हणून 71 डिवायडेड बाय 252. ठीक आहे. मग हे आलं तुमचं फायनल ॲन्सर. ओके. आता बघा नेक्स्ट आपलं एक्झाम्पल आहे 1 2/3 1 मल्टिप्लाइड 2/3 अँड 2 डिवाइड बाय 4/5. आता हे बघा हे मिक्स फ्रॅक्शन आहे बरोबर आहे. तर या मिक्स फ्रॅक्शनचं आपल्याला कन्व्हर्जन कशात करायचं आहे. इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये करायचं आहे. हे मिक्स फ्रॅक्शन आहे याचं रूपांतर आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये करायचं आहे. मग ते चला करूया. इक्वल टू आता बघा कसं करायचं हे कन्व्हर्जन 1 × 3 किंवा 3 × 1 + 2 बरोबर आहे. तर आपण करूया 1 × 3 + 2/3. आता बघा प्लस आहे जसंच तसंच आणि 2 × 5 2 × 5 + 4 डिवायडेड बाय हे 5 जसंच तसं आलं. ठीक आहे. आता इक्वल टू बघा 3 1 जा 3 3 + 2 5 5/3 प्लस 2 5 जा 10 आणि 10 + 4 14 14/5. ठीक आहे. आता बघा तोच मी जे मागे लिहिलेलं होतं आपण अगोदरच्या पेजवर जे सॉल्व केलं होतं तेच आपण पुढे कॅरी ओव्हर करतो आहे. 5/3 आणि 14/5. आता बघा इथेही तुम्हाला दिसत असेल की यांचे जे डिनॉमिनेटर्स आहेत हे वेगवेगळे आहेत. इथे 3 आहे आणि 5 आहे त्याच्यामुळे आपण डायरेक्ट ॲडिशन करू शकत नाही आणि म्हणून आपण काय करूया यांना सेम करूया आणि परत आपण मग काय करूया ह्या क्रॉस मल्टिप्लाय करूया. मग बघा कसं करूया. 5 × 5 आणि 3 × 5. आता बघा हे आपण अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये ते जे फिगर्स होत्या त्या मोठ्या होत्या म्हणून ही स्टेप अवलंबली नव्हती. इथे नंबर्स छोटे आहे 3 आणि 5 म्हणून आपण याला काय करतो आहे मल्टिप्लिकेशन करतो आहे. आता बघा कारण आपल्याला डिनॉमिनेटर्स सेम हवे यासाठी मग आपण काय केलं 5 × 5 आणि जर न्यूमिनेटरला ज्या संख्येनं आपण किंवा ज्या नंबरनं मल्टिप्लाय करतो आहे तेव्हा डिनॉमिनेटरलाही त्याच डिजिटनं किंवा नंबरनं आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं. आता 5ला मी 5ने केलं तर 3ला सुद्धा मी 5ने केलं. ठीक आहे. प्लस आता बघा इथे 14ला आपण 3ने करू 14 × 3 आणि मग हे 5 आलं मग 5
इंटू 3. कळलं? हे बघा, क्रॉस मल्टिप्लाय केलं, 5 5 आपण 5 5 केलं आणि 3ला सुद्धा आपण काय केलं, 5ने मल्टिप्लाय केलं. इथे 14ला 3 केलं आणि खाली 5ला आपण 3 केलं. कारण नियम आहे, जर ही जी वरची संख्या आहे न्युमरेटर, तिथे जर ज्या 5 करतो आहे ते डिनॉमिनेटरच्या ठिकाणी सुद्धा 5 मल्टिप्लाय करावं लागेल. हा नियम आपल्याला लक्षात ठेवावा लागणार आहे. ठीक आहे, मग आपण त्याचं मल्टिप्लिकेशन करू. 5 5 25 आणि 5 3 15 प्लस 14 3 काय येतं, 14 3 42 आणि 5 3 15. आलं लक्षात? आता बघा, आपण दोघांचेही जी डिनॉमिनेटर होते ते सेम केलेत. बघा, छेद जे आहे हे सारखे केले, 15 आणि 15. मग आता आपण सोपं आहे आपल्याला, म्हणून 25 प्लस 42 डिवायडेड बाय 15. आणि इथे किती उत्तर येतं बघा, 5 प्लस 2 7 आणि 2 प्लस 4 6 आणि खाली 15. आता ह्या 67 आणि 15ला आपण सिम्प्लिफाय करू शकतो का? असे दोघं कोणत्या ह्याच्यात येतील नंबरच्या टेबलमध्ये? तर बघा, हा 7 जो आहे हा प्राईम नंबर आहे, हा कोणातही येणार नाही आणि म्हणून याचं फायनल उत्तर जे ॲन्सर आलं ते आपलं 67/15 आलं. ठीक आहे, आलं लक्षात? थर्ड एक्झाम्पल आहे 11/17 प्लस 13/19. आता इथे बघा, हे जे 17 आणि 19 हे मोठे नंबर्स आहेत आणि त्याच्यामुळे हे जे वरीलप्रमाणे आपण जे केलं होतं हे इथे करायला ते कठीण जाईल. म्हणून आपण काय करू, 11 मल्टिप्लाइड बाय 19 आणि खाली आपण करूया 17 इंटू 19, क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊया. सो 11 इंटू 19 प्लस 13 इंटू 17 आणि परत खाली डिनॉमिनेटरला 17 इंटू 19. तर बघा, आता इथे बघा आपल्याला या ठिकाणी 11 इंटू 19 करून घ्या. आपण इथे रफ वर्क बाजूलाच करून घेऊ. बघा, 11 इंटू 19, इथे 19 1 19 आलं, 19 1 19, कॅरी ओव्हर 1 झाला, 19 1 19 आणि 1 इथे बघा 20 आले, बरोबर आहे. आणि याचं 17 इंटू 13 हेही करूया. 13 7 91, 1 इथे आला, 9 कॅरी ओव्हर झाला, 13 1 13, 13 प्लस 9 22. ठीक आहे, आणि मग आपण त्याचप्रमाणे 17 इंटू 19 हेही करून घेऊया. इथे आपण हे करून घेऊया, या 9साठी आपण आधीच हे करूया, फुली मारूया. 1 7 7, 1 1 1 प्लस 9 7 3 63 आणि त्याला कॅरी ओव्हर झाला 6 आणि 9 1 9, 9 प्लस 6 15, 3 7 आणि 5 12, 3 23. ठीक आहे, मग आता आपण एक काम करूया, हे सगळे जे आहे ते लिहून घेऊया. 11 9 209 प्लस 13 17, सॉरी 13 मल्टिप्लाइड बाय 17 221 डिवायडेड बाय 17 मल्टिप्लाइड बाय 19 किती झाले 323.
ठीक आहे. आता आपण हे रफ करून घेऊया, आपण जे केलेलं रफ वर्क आहे. ठीक आहे. आणि बघा याची आता पुढे आपण काय करूया, ॲडिशन करून घेऊया. हे आलं जवळपास 430 आणि हे आलं 323. आता याच्यामध्ये बघा आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल का, म्हणजे रिड्यूस करता येईल का, तर कदाचित नाही करता येणार, कारण 0 आणि 3 एका ह्याच्यात कोण येणार नाही, म्हणून हे आलं तुमचं फायनल ॲन्सर. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे 2 मल्टिप्लाइड बाय 3 अपॉन 11 आणि 1 मल्टिप्लाइड बाय 3/77. आता हे सुद्धा हे लक्षात घ्या, हे काय आहेत, हे मिक्स फ्रॅक्शन आहे आणि ह्या मिक्स फ्रॅक्शनचं रूपांतर किंवा कन्व्हर्जन आपल्याला कशात करायचं आहे. अगोदरच्या एक एक्झाम्पल आपण बघितलं होतं, तर इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये करायचं आहे. ठीक आहे. मग आपण अगोदर काय करूया, 11 किंवा 2 इंटू 11, 2 मल्टिप्लाइड बाय 11 प्लस 3 प्लस 77 मल्टिप्लाइड बाय 3/77 असं करूया. ठीक आहे. मग आपण लिहूया, चला. 2 इंटू 11 2 इंटू 11 प्लस 3 आणि हे 11 जसेचे तसे लिहायचे प्लस 1 इंटू 77 प्लस 3 डिवायडेड बाय 77. ठीक आहे. हे आपलं आलं. आता आपण पुढे जाऊया. 11 2 जा 22 प्लस 3/11 प्लस 77 प्लस 3/77. ठीक आहे. आता बघा 22 प्लस 3 किती आलं, 25/11 प्लस बघा 78 79 80/77. हे अशा रीतीनं आपलं हे आपण साध्या याच्यामध्ये इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये याला आणलं आहे. आता याचे जे डिनॉमिनेटर आहेत बघा तेच वेगवेगळे आहेत, 77 आणि 11. मग आता आपल्याला इथे काय करायचं आहे, दोघांना ते सेम करायचे आहेत. आता जरी आपल्याला इथे दिसतंय की हे नंबर्स मोठे आहेत, म्हणून आपण काय करूया, फक्त याला एकच छान सिम्पल मार्ग असा आहे की या 11ला आपण 7 मल्टिप्लाय करू आणि 25ला आपण 7 मल्टिप्लाय करू, म्हणजे याचा जो डिनॉमिनेटर आहे तो 77 येऊन जाईल. मग सेम झाले म्हणजे आपल्याला ॲडिशन करायला सोपं जाईल. ठीक आहे. मग ठीक आहे, आपण करूया. आणि हा 80/77 आहे, त्याला जसंच तसं ठेवायचं, त्याच्यात चेंज करायचा नाही. सो 25 मल्टिप्लाइड बाय 7 आणि 11 मल्टिप्लाइड बाय 7 प्लस 80/77. ठीक आहे. येतं आहे लक्षात. आता आपण करूया 25 7 जा 175 डिवायडेड बाय 11 7 जा 77 प्लस 80/77. आता इथे बघा आपण ते जे डिनॉमिनेटर्स आहेत त्यांचे व्हॅल्यूज सेम आहे, तर आपण काय करूया, 175 प्लस 80/77 इक्वल टू, हे बघा ॲडिशन करूया आपण त्याची, 5 65 1 255 प्लस 77.
आता याला आपल्याला जास्त पुढे रिड्यूस करता येणार नाही किंवा सिम्प्लिफाय करता येणार नाही, म्हणून इथे आपण थांबूया आणि हे आलं तुमचं फायनल ॲन्सर. ठीक आहे. आता बघा मुलांनो, आता सेकंड क्वेश्चन आहे आपला, कॅरी आउट द सबस्ट्रॅक्शन्स इन्व्हॉल्विंग रॅशनल नंबर्स. अगोदरच्या क्वेश्चनमध्ये आपण काय केलं होतं, तर त्याचं ॲडिशन केली होती. आता रॅशनल नंबर्सची आपल्याला काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन. आता इथे कोणतेही आपल्याला मेथड बदलवायची नाही, जी ॲडिशन करताना होती तीच सबस्ट्रॅक्शन करताना करायची. तिथे फक्त ॲडिशन होतं, इथे सबस्ट्रॅक्शन आहे. बाकी आपल्याला हे जे डिनॉमिनेटर्स आहेत ते इथेही सेम करून घ्यायचे. मोठे डिजिट्स असतील तर आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि हे छोटे असतील तर एकमेकांना त्याच नंबरनं मल्टिप्लाय करून सेम डिनॉमिनेटर आपल्याला करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर चला सुरुवात करूया. तर पहिला आहे 7/11 मायनस 3/7. तर आपण काय करू, याचे जे वेगवेगळे डिनॉमिनेटर्स आहेत ते सेम करूया. मग आपण काय करू, 7 मल्टिप्लाइड बाय 7 डिव्हायडेड बाय 11 मल्टिप्लाइड बाय 7 आणि मायनस 3 मल्टिप्लाइड बाय 11 आणि 7 मल्टिप्लाइड बाय 11 असं करूया. ठीक आहे. चला मग करूया. 7 मल्टिप्लाइड बाय 7 आणि 11 मल्टिप्लाइड बाय 7. आता इथे आपल्याला घ्यायची आहे मायनसचं साईन आणि इथे बघा 3 मल्टिप्लाइड बाय 11 आणि 7 मल्टिप्लाइड बाय 11. तर काय येणार बघा, 77 7 7 जा 49 अपॉन 11 7 जा 77 मायनस 3 11 जा किंवा 11 3 जा 33 आणि 11 7 जा 77. आता बघा इथे आपण दोघं ठिकाणचे जे डिनॉमिनेटर्स आहेत हे सेम केले आहेत. तर आता आपण त्याची सबस्ट्रॅक्शन करूया. 49 मायनस 33 अपॉन 77 आणि 9 मायनस 3 6 होतात आणि 4 मायनस 1 डिव्हायडेड बाय 77. आता इथे आपल्याला त्याला जास्त सिम्प्लिफाय करता येणार नाही, कारण हे दोघं हे कोणत्याही नंबरच्या टेबलमध्ये येणार नाही म्हणून. सो आपण काय करूया, याला फायनल ॲन्सर मानूया. ठीक आहे. आता पहा मुलांनो, आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे 13/36 मायनस 2/40. आता इथे लक्षात आलं असेल आपल्या की हे नंबर्स मोठे आहेत, तर ह्या वरीलप्रमाणे आपल्याला ते करता येणार नाही, म्हणून आपण काय करू, त्यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ आणि खालचे जे डिनॉमिनेटर्स आहेत त्यांचंही मल्टिप्लिकेशन करून घेऊ. ठीक आहे. तर बघा इथे कसं येईल, 13 इंटू 40 13 इंटू 40 मायनस मायनस का, तर इथे मायनस साईन आहे म्हणून. ठीक आहे. आणि नंतर 36 इंटू 2 36 इंटू 2 डिव्हायडेड बाय 36 इंटू 40. आलं. आपण ही मांडणी केली. आता आपण काय करू, यांचे मल्टिप्लिकेशन करूया. तर 13 4 जा 52 आणि वरती 0 5 20 हे असं आलं. ठीक आहे. हे मायनस 36 इंटू 2 6 12 72 आलं बघा. आणि 36 इंटू 40 36 इंटू 40 किती आलं,
40. ठीक आहे. आता आपण काय करूया, याचं मायनस करून घेऊया. 520 मायनस 72 अपॉन 1440. तर काय आलं उत्तर याचं बघा, 448 डिवायडेड बाय 1440 आलं. ठीक आहे. याला आपण आता परत सिम्प्लिफाय करू. आता सिम्प्लिफाय कसं करायचं, आता 8 आणि 0 आहे, सेम आपलं इव्हन फिगर आहे, म्हणजे 2 न याला डिव्हिजन आपण देऊ शकतो. तर कशी येईल डिव्हिजन, 2 2 जा 4, 2 2 जा 4 आणि 2 4 जा 8, बरोबर आहे. नंतर 2 7 जा 14, 2 2 जा 4 आणि हा 0 जसाचा तसा आला बघा. आता याला परत आपण 2 न देऊ शकतो, कारण 4 आणि 0ला जातो. तर आपण ते करूया. 2 1 जा 2, ठीक आहे. त्याचप्रमाणे 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि इथे बघा 7ला 2 न जाईल, 2 3 जा 6, नंतर 1 2 6 जा 12 आणि हा 0 जसाचा तसा आला. आता बघा परत याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो 2ला आणि 0ला, म्हणून इक्वल टू 2 5 जा 10 उरला 1, 12 उरले, 12 उरले, 2 6 जा 12, 56 झाले. नंतर इथे बघा 2 1 जा 2, नंतर 1 कॅरीवर झाला 16, म्हणजे 2 8 जा 16 आणि हा 0 जसाचा तसा. परत याला आपण बघा 6 आणि 0 आहे, याला आपण परत 2 ने डिव्हाइड करू. तर 2 1 जा 2, 2 2 जा 4, 1 कॅरी ओव्हर झाला 16 उरले, 2 8 जा 16, नंतर 2 9 जा 18. ठीक आहे. आता परत त्याला बघा 28ला आपण डिव्हाइड करू शकतो 2 ने. 2 1 जा 2, 2 4 जा 8 आणि 2 4 जा 8 आणि उरला 1 आणि 2 5 जा 10. मग बघा शेवटचं उत्तर येत आहे 14/45. तर बघा आपण इथे तुम्हाला थोडंसं इथे कॉम्प्लिकेटेड किंवा डिफिकल्ट वाटत असेल, पण डिफिकल्ट नाही आहे. तर आपण याला फक्त काय केलं आहे, ही जी सबस्ट्रॅक्शन होती आलेली त्याला आपण सिम्प्लिफाय करत 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 शेवटी आणलं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघत असाल तर 2 ने डिव्हिजन जात आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 1 मल्टिप्लाइड बाय 2/3 मायनस 3 मल्टिप्लाइड बाय 5/6. आता परत बघा हे आपले मिक्स फ्रॅक्शन आहे, यांचं कन्व्हर्जन आपल्याला इम्प्रॉपरमध्ये करायचं आहे. तर आपण कसं करूया बघा, 3 1 जा 3, 3 + 2. ठीक आहे. तर आपण अगोदर लिहून घेऊया त्याचं 1 × 3 + 2/3 मायनस 3 × 6 +5 +5/6. ठीक आहे. आणि मध्ये निगेटिव्हचं साईन आलंच पाहिजे, कारण आपण सबस्ट्रॅक्शनचं दिलेलं आहे आपल्याला. आता बघा 3 1 जा 3, 3 + 2 5/3 मायनस 6 3 जा 18, 18 + 5 19
20, 21, 22 आणि 23/6. आता बघा आपण इथे त्यांचं इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये त्याला आपण आणलेलं आहे, बरोबर आहे. आता इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये आल्यानंतर सुद्धा आपल्याला दिसतं आहे की त्यांचे डिनॉमिनेटर्स हे वेगवेगळे आहेत, 3 आणि 6 आहेत. तर मग आपण काय करायचं, त्यांना सेम करू. त्याच्यासाठी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ, ठीक आहे. किंवा आपण याला 3नं गुणलं आणि याला 6नं जरी मल्टिप्लाय केलं तरी आपले डिनॉमिनेटर्स काय होत आहेत, सेम येत आहेत. तर आपण काय करू, 5 × 2 आणि 3 × 2 आणि हा जो आहे हा रॅशनल नंबर हा जसाचा तसा ठेवायचा, कारण त्याला काही बदलवायची गरज नाही आपल्याला. इथे बघा 5 × 2 = 10 आणि 3 × 2 = 6 मायनस 23/6. आता बघा इथे आपले डिनॉमिनेटर सेम झाले आहेत, तर आपण त्याची सबस्ट्रॅक्शन करूया. 10 - 23 / 6 = 10 - 23 काय येतं, 13/6. पण हा बघा 23 हा लार्जर नंबर आहे, बिगर नंबर आहे आणि त्याचं साईन निगेटिव्ह आहे आणि म्हणून आपण याला निगेटिव्ह द्यायचं आहे. म्हणून ॲन्सर झालं -13/6. ठीक आहे, मला असं वाटतं कळलं असेल तुम्हाला. अत्यंत सोपं आहे. आता परत नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4th. 4 × 1/2 - 3 × 1/3. आता हे अत्यंत सोपे एक्झाम्पल आहे. तर आपण काय करू, त्याचं हे मिक्स फ्रॅक्शन आहे, परत त्याला आपण इम्प्रॉपर करून घेऊया. तर कसं आणणार, 4 × 2 + 1 / 2 - 3 × 3 + 1/3. ठीक आहे. बघा 4 × 2 = 8, 8 + 1 9 / 2 - 3 × 3 9 आणि 9 + 1 10/3. बघा आलं, हे आलं. आता आपल्याला परत काय करायचं आहे, डिनॉमिनेटर्स वेगळे आहेत, मग ते आपण सेम करू. मग आपण काय करूया, ह्या 2ला 3नं मल्टिप्लाय करू आणि ह्या 3ला 2नं मल्टिप्लाय करू. म्हणजे काय होईल, डिनॉमिनेटर्स सेम येतील. आणि जर खाली आपण 3ने याला करतोय तर 9लाही 3नं करावं लागेल. इथे 2नं मल्टिप्लाय करतोय तर 10ला पण 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. चला मग करूया. 9 × 3 आणि 2 × 3. ह्या 2ला आपण 3नं मल्टिप्लाय करायचं होतं, म्हणून आपण 9ला पण 3ने मल्टिप्लाय केलं. आता बघा इथे आपल्याला 3ला कशानं करायचं होतं, 2नं. 3 × 2 आणि ह्या 10ला सुद्धा आपल्याला कशानं करायचं आहे, 2ने करायचं आहे. ओके. आता बघा 9 × 3 = 27 आणि 3 × 2 = 6 -10 × 2 = 20 - 3 × 2 = 6. आणि मग आपल्याला बघा 27 - 20/6 हे आपण लिहिलं आणि इक्वल टू बघा काय होणार, 27 - 20 किती होतात, 7/6. हे तुमचं झालं फायनल ॲन्सर. कळलं. इथे आपण डिनॉमिनेटर सेम केले आणि त्यांचे आपण सबस्ट्रॅक्शन करून घेतलं. तर आता आपण इथे थांबूया आणि नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया, जो आहे मल्टिप्लिकेशनचा रॅशनल नंबर. ठीक आहे. ओके. आणि काही अडचण असेल तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.